हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ताई आणि कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत असाल तर आज सकाळी देव पूजलं मी आणि त्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता, कारण हे सकाळी म्हणजे 9-10च्या दरम्यान गेलेत आता आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे. तर छकुली झोपली तर आत्ताच झोपले आंघोळ बिंघोळ करून, आणि आता माझा स्वयंपाक चालला आहे बनवायचा. चपात्या आणि भात आणि भाजी बनवायचं. तर लॉंग व्हिडिओ आता कधीच नाही टाकला. दोन आठवडे झाले, 2-3 आठवडे झाले तर मी टाकलाच नाही व्हिडिओ. आणि शॉर्ट व्हिडिओ आता टाकायला कसं टाईम भेटतो मला थोडं त्याच्यात मी शॉर्ट व्हिडिओ टाकून देते. तर लॉंग व्हिडिओ टाकायला आता शूट करायला एवढा टाईम पण भेटत नाही, कारण चकुलीला पण आता 9वा महिना चालू आहे आणि आता 10वा महिना लागलेच तिला पण इंजेक्शन वगैरे तिचं राहिलं. इंजेक्शन 9व्या महिन्यातच सांगितलं होतं, पण 9व्या महिन्यात आता 10व्या महिन्यात घ्यायचं आहे. तर तिचं पण आता घ्यायला लागतं ते. तर आज रविवार ना, त्याच्यामुळे ते इकडे ब्लँकेटला गेले, तेवढेच पैसे होतील घर खर्चायला. तर जा म्हणलं मी. आता जेवायला येणारच आहेत, दुपारी येणार आहेत. लेट म्हणजे 3-4 वाजतील त्यांना यायला, कारण लेट गेले त्याच्यामुळे लेट येणार ते जेवण करायला. तर चपात्या करायचं चाललं आहे माझं. आता छकुली उठेलच आता थोड्या वेळानं, लगेच उठतं झोपत. तर आता चपाती झाल्या ना की लगेच मला भात आणि भाजी पण टाकून द्यायची आहे, कारण आता ती उठेलच, तिला घ्यायला लागेल. ती झोपली, माझं लक्ष तिकडं पण असतं आणि इकडं पण. पटकन उठली म्हणजे रडते ना, त्याच्यामुळं इकडं करायचं आणि त्याच्याकडं पण लक्ष द्यायचं, असं सगळं माझं चाललेलं असतं. हे छोटं मोठं कपडे वगैरे धुवून, लादी वगैरे पुसून आधी हे सगळं किरकोळ काम मी आधीच करते, म्हणजे ते जागा राहिलं ना तोवरच करून घेते. ते खेळते तोवर, नंतर मग जेवणाचं ते झोपल्यावर बघते. तर असंच चाललं आहे. तर चपात्या वगैरे आता ना आटा पण संपला आहे आणि म्हणजे भाजीपाला पण संपला आहे. तर आज म्हणलं येताना घेऊन या सगळं बाजार. तर आता बाजार पण आहे रविवारचा, तर बाजारात जरा स्वस्त भेटते ना भाजीपाला, बटाटे कांदे वगैरे. ते आम्ही जास्त वगैरे घेऊन ठेवत नाही, कारण खराब होतात ना. म्हणजे 1 महिना जाईल एवढं कांदा बटाटे घेऊन ठेवतो, नंतर नवीन आणतो, कारण सगळं एकदाच घेऊन ठेवलं ना की खराब होतं लादीवर. त्याच्यामुळे जास्त आम्ही घेऊन ठेवत नाही, महिन्याचा बाजार भरून ठेवतो आणि नंतर मग लागेल तसं सामान थोडं आणत असतो. तर एकदाच वगैरे घेऊन ठेवत नाही, खराब होण्यापेक्षा थोडं आणलेलं बरं. तर चपात्या पण आता माझ्या होत आल्यात पूर्ण. तर भाजी आता मी सोयाबीन बनवणार आहे, कारण भाजीला फक्त कांदे आहेत आणि सोयाबीन सकाळी मी आणली ती सोयाबीन आहे, आणि चपात्या तर आता होतीलच. भाजी आता सोयाबीन बनवणार आहे. आता बरेच दिवस झाले ब्लॉग व्हिडिओ टाकला आहे ना, त्याच्यामुळे बोलण्यात काही असं हळू वगैरे असा आवाज येतो माझा. तर अशी सवय राहिली ना, रोजच्या रोज व्हिडिओ टाकत गेलं आणि अशी सवय राहते बोलण्याची. आता अचानक 2-3 आठवडे गेले मी ब्लॉग व्हिडिओ म्हणजे टाकला नाही ना, त्याच्यामुळे असं होतं आहे बोलण्यात. असं सवय राहिली ना की मग काही वाटत नाही, आणि असं अचानकपणे आता 2 आठवडे झाले, त्याच्यामुळे हे बोलणं माझं जरा अटकतं आहे किंवा बोलणं हळू आवाज येतो आहे, असं होतं आहे. त्याच्यामुळे ना रेग्युलर व्हिडिओ टाकला ना की काय वाटत नाही बोलायला. तर आता छकुली पण उठली बघा. तर आता माझ्या चपात्या पण झाल्यातच. आता भाजी इकडून आणि एकीकडनं भात टाकून देते, म्हणजे तिला मी घेईन. तोपर्यंत शिजता तिला मी घेते. तिचं पण आता खाऊ करायचं आहे मला. सकाळीच मी करून ठेवला होता, तो सगळा संपवला तिने, आणि आता परत मला करावं लागेल, कारण झोपून उठले की तिला लगेच लागतं खायला खाऊ. तर आता ते पण करणार आहे. तोपर्यंत इकडं भाजी आणि भात होईल, तोपर्यंत मी तिला घेणार आहे आता. आणि लॉंग व्हिडिओ टाकायचं म्हणलेस ना, शॉर्ट व्हिडिओला टाईम भेटत नाही, आणि शॉर्ट व्हिडिओ टाकले की लॉंग व्हिडिओला टाईम भेटत नाही, असं होतं आहे माझं. तर 2-3 व्हिडिओ असे शॉर्ट व्हिडिओ टाकायला होतात, पण मग लॉंग व्हिडिओ टाकायचं म्हणले शूट करायचं, परत एडिट करायचं, खूपच कठीण काम. तर ह्या सगळ्यात एकटीला सर्व घरातलं काम वगैरे करायचं म्हणलेस ना, ते
लॉंग व्हिडिओ टाकायला मला जमतच नाही. कधी कधी म्हणजे तेव्हा असं सगळं तेव्हा छकुली पण झोपायची, भरपूर झोपायची आणि तेवढा मला टाईमसुद्धा भेटायचा. पण आता तिनं लगेच उठते, त्याच्यामुळं काम माझं अर्धवट. तोपर्यंत ती झोपूनच उठते. मग तिला घ्यायचं, परत ते राहतंय माझं तसं सगळं काम. इन्स्टा आणि फेसबुकला पण व्हिडिओ आता 1-2 दिवस झाले टाकले नाही. आणि तर तिकडे पण माझे व्हिडिओ आता तिकडे इन्स्टा आणि फेसबुकला पण व्हिडिओ आहे, तुम्ही फॉलो करा मला. आणि तर आता भाजी पण झालेली आहे आणि छकुलीला पण बघा घेतलं आहे. तिची एवढी मस्ती असते की काय करू देत नाही. ती उठली की माझं काहीच काम चालत नाही. मग तिला घ्यायचं. मग आता पाळण्यात राहिली आणि आता मला झाडू बिडू मारून मी घेतलं, सगळं पुसून वगैरे घेतलं, लाद्या बिद्या. आणि आता सगळं काम झालेलं आहे. सो आता मी तिलाच घ्यायचं. जेवण वगैरे आता ते आल्यावर करू आम्ही. चलो बाय बाय.